मित्रांनो, जर तुम्ही नर्सिंग सीडी 2026 या एक्झामची तयारी करत असाल, तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे. कारण आजच्या लेक्चरमध्ये आपण नर्सिंग सीईटीचं ॲप्लिकेशन भरताना तुम्हाला कोणते-कोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत. त्यासोबतच सीईटी झाल्यानंतर कॅप राउंडसाठी, ॲडमिशनसाठी कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचंय. सो त्याच्यासाठी कोणते-कोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत, ते देखील आजच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. तर मित्रांनो, मी धरती तुमची एज्युकेटर ग्लोबल ऑनलाईन या युट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आणि आजच्या लेक्चरमध्ये एक ना एक डॉक्युमेंट्स पाहणार आहोत जे तुमच्यासाठी इम्पॉर्टंट असणार आहे. आणि जर तुमच्याकडे ते डॉक्युमेंट्स नसतील तर तुम्हाला एकतर ऍप्लिकेशन फॉर्म भरता येणार नाहीये, त्यासोबतच कॅप राऊंडसाठी रजिस्ट्रेशन करता येणार नाहीये आणि कॉलेजमध्ये ऍडमिशन देखील घेता येणार नाहीये. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुमच्याकडे एखादं डॉक्युमेंट नसेल तर त्याची तयारी सुद्धा तुम्ही आतापासून करायला हवी. कारण बरेचसे डॉक्युमेंट्स असतात ते एक एक ते दीड महिना घेतात. त्याच्यामुळे आपण आधीच डॉक्युमेंट्स काढून ठेवावे लागतात. तर पाहूयात ते डॉक्युमेंट्स कोणते आहेत. आता मित्रांनो, तुम्हाला नर्सिंग सीईटीच्या टॉप कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचंय, तुमच्या मनासारख्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचंय. तर तुमच्यासाठी एक परफेक्ट वे आहे तो म्हणजे आपला कोर्स जॉईन करा. त्यामध्ये तुम्हाला फुल सिलेबस लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स मिळतील, रेकॉर्डेड लेक्चर्स मिळतील, फुल सिलेबस प्लस चॅप्टर वाईज टेस्ट सिरीज असेल, त्यासोबतच 2000 प्लस एमसी क्वेश्चन बँक असेल, फुल सिलेबस नोट्स देखील असतील. यासोबतच काउन्सिलिंग कोर्स देखील आपल्याकडे अवेलेबल आहे. सो मित्रांनो, ही गोष्ट खूप इम्पॉर्टंट आहे. आपल्याकडे एक्झाम नंतर काउन्सिलिंग कोर्स देखील अवेलेबल असतात आणि याची नवीन लाईव्ह बॅच सुरू होते 17 तारखेपासून. तर लवकरात लवकर कोर्स जॉईन करा. आता आपल्याकडे वेगवेगळे कोर्सेस आहेत. तुम्ही नर्सिंगचं करता, नर्सिंग सोबतच तुम्ही पीसीबी सीईटीची तयारी करत असाल, नीटची तयारी करत असाल, ते देखील कोर्सेस आहेत. यासोबतच आपल्याकडे पीसीबी सीईटी, पीसीएम सीईटी सगळे कोर्सेस आहेत. जेडबलई, इंजिनिअरिंग आणि मेडिकल याचे सगळे कोर्सेस आहेत. सो तुम्ही अप्लाय करू शकता आपल्या कोर्ससाठी. आता विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला हे पाचही कोर्स ऍट अ टाइम घ्यायचे असतील तर त्याची कॉम्बो प्राइस असणार आहे 10,000 रुपये फक्त. म्हणजे पर कोर्स किती पडणार आहे तर 2,000. आणि जर सिंगल कोर्स बाय करायचा असेल तर त्याची प्राइस असेल फक्त 5,000 रुपये. तर मित्रांनो, लवकरात लवकर बॅच जॉईन करा. कारण 17 तारखेपासून आता बॅच सुरू होते. आता जॉईन केला तरीही तुमची बॅच सुरू असणार आहे, कारण आजच नवीन बॅच सुरू केली आपण. आणि तुम्हाला आता कोर्स जॉईन करायचा असेल तर दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा प्ले स्टोर वरती जाऊन ग्लोबल ऑनलाईन ऍप डाउनलोड करून तिथे देखील कोर्स एनरोल करा. ओके. आता मित्रांनो, तुम्हाला या फॅसिलिटी सोबत आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर ऍड केलं जाईल, जिथे तुम्हाला फ्री मेंटरशिप देखील मिळणार आहे. ओके. आता आपल्याकडे बाकीच्या कोर्सपेक्षा खूप जास्त ऍडव्हान्टेजेस आहेत. सो लवकरात लवकर जॉईन करा आणि तुमच्या मेन म्हणजे करिअरला शेप द्या. तुमचा राईट पाथ चूज करा. चला तर आता डॉक्युमेंट्स पाहूयात. जनरल डॉक्युमेंट्स पाहूयात जे सगळ्या स्टुडंटसाठी ऍप्लिकेबल असतील. फर्स्ट ऑफ ऑल, फोटोग्राफ. फोटोग्राफ, कलर फोटोग्राफ पाहिजे, तुमच्याकडे नसतील तर काढून घ्या आणि रिसेंटची टाकायची. ऍप्लिकेशन मध्ये 10वीची टाकली, 6वीची टाकली, 5वीची टाकली असा पराक्रम करायचा नाहीये. फाईल साईज आपली 100 KB to 5 MB पर्यंत असली पाहिजे. दिलीये मी इथे साईज. फॉर्मॅट जेपीजी किंवा जेपीईजी असा असला पाहिजे. त्याच्यानंतर सिग्नेचर इमेज म्हणजे तुमची साईन व्हाईट पेपरवरती ब्लॅक किंवा ब्ल्यू पेननी करा. त्याच्यानंतर फाईल साईज सुद्धा दिली आहे 10 KB to 20 KB असली पाहिजे आणि फॉर्मॅट जेपीजी आणि जेपीईजी या फॉर्मॅटमध्ये तुमची साईन असली पाहिजे. पहा मित्रांनो, आपल्या चॅनलला तुम्ही आता सबस्क्राईब करा, कारण रजिस्ट्रेशनसाठी, ऍडमिशनसाठी किंवा कुठलीही गोष्ट जर तुम्हाला फॉर्म फिल करताना अडकली तर तुम्ही मला कमेंट करू शकता. मी तुम्हाला प्रत्येक गोष्ट इन डिटेलमध्ये सांगेल. त्याच्यानंतर जनरल डॉक्युमेंट्स कोणते लागणार आहेत तेच जे सगळ्या स्टुडंटसाठी अप्लिकेबल असतील. प्रूफ ऑफ आयडेंटिटी, पॅन कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, वोटर कार्ड, असे जे बँक पासबुक, आधार कार्ड, कॉलेज आयडी, असे जे वेगवेगळे प्रूफ आहेत आपल्या आयडेंटिटीचे ते लागतील तुम्हाला. त्यासोबतच SSC मार्कशीट लागेल, म्हणजे 10चे मार्कशीट. तुम्हाला तिथे मार्क पुट डाऊन करावं लागतं, त्यामुळे लागतं, गरजेचं आहे. त्यासोबतच 12th मार्कशीट, यासोबतच ग्रॅज्युएशन मार्कशीट जर तुम्ही केलेलं असेल, ग्रॅज्युएशन नसेल झालं, कारण नर्सिंग सीईटी देता ऑब्वियस, सो इथे तुम्हाला करायची गरज नाही. पण असे विद्यार्थी असतात जे दुसरी डिग्री करून परत त्यांना नर्सिंग करायचं, सो तशा विद्यार्थ्यांना लागेल.
नंतर आहे डोमासाईल सर्टिफिकेट और प्रूफ ऑफ बर्थ इन महाराष्ट्र. जर ज्यांना असेल तर डोमासाईल सर्टिफिकेट कंपल्सरी लागतं किंवा प्रूफ ऑफ बर्थ इन महाराष्ट्र, दोनही पैकी एक लागतं. डोमासाईल सर्टिफिकेट किंवा बर्थ सर्टिफिकेट मेन्शनिंग प्लेस ऑफ बर्थ, त्याच्यामध्ये मेन्शन असलं पाहिजे की तुम्ही महाराष्ट्रामध्ये तुमचा जन्म झालाय. त्याच्यानंतर स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट मेन्शनिंग प्लेस ऑफ बर्थ इन महाराष्ट्र, या तिन्ही पैकी कुठलंही एक लागेल. का? कारण आपल्याला प्रूफ पाहिजे की आपण महाराष्ट्रामधले आहोत. याच्या दोन गोष्टीमधून प्रूफ होतं की डोमासाईल आणि बर्थ सर्टिफिकेट या दोन्ही गोष्टीमधून प्रूफ होतं. सो या तिन्ही मधलं कुठलं तरी एक डॉक्युमेंट आपल्याला गरजेचं आहे. त्याच्यानंतर पाहूयात जे बॅकवर्ड क्लासमधून बिलॉंग करतात स्टुडंट महाराष्ट्रासाठी फक्त, तर त्यांच्यासाठी कुठले डॉक्युमेंट्स लागणार आहेत. तर एससी एसटी साठी कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट, व्हीजीडीटी, एनटी, ओबीसी, एससी, पीसी, एसबीसी यांच्यासाठी कास्ट सर्टिफिकेट, त्यासोबतच कास्ट व्हॅलिडिटी. आणि जर तुम्हाला आता उशीर झाला, लेट केलं तुम्ही, कुठलं किंवा कुठले अडथळे आले कास्ट व्हॅलिडिटी काढण्यासाठी, तर तिथे तुम्ही रिसिप्ट जरी अप्लिकेबल केली तर ती एक्सेप्ट केली जात नाही, तुमचा फॉर्म रिटर्न येतो. सो आता तुमच्याकडे टाइम आहे, अप्लाय करा जर तुम्ही अप्लाय केलेलं नसेल, कारण ते गरजेचं आहे. त्याच्यानंतर नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट लागेल, व्हॅलिड अंटिल मार्च 31, 2027. त्याच्यानंतर ईडब्ल्यूएस साठी ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट लागेल. ओके. आता नंतर बाकीचे जे बाकीची जी कॅटेगरी राहिली ती राहिली पीडब्ल्यूडी, म्हणजे पर्सन विथ डिसॅबिलिटी. त्यांना मेडिकल सर्टिफिकेट लागेल, डोमासाईल, बर्थ सर्टिफिकेट, स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट याच्यापैकी एक सर्टिफिकेट लागेल, हे शो करण्यासाठी की तुम्ही महाराष्ट्रामधून आहात. आता ह्या डॉक्युमेंट्स मधला कुठलाही एखादा डॉक्युमेंट नसेल तर तुम्ही आत्ताच अप्लाय करा, कारण काही दिवसात रजिस्ट्रेशन फॉर्म सुरू होतील, मग आपली धावपळ होती. त्याआधी आपले डॉक्युमेंट्स साठी अप्लाय करा. यासोबतच तुम्हाला कॅप राऊंड जेव्हा सुरू होतो तेव्हा तुमचं मेडिकल सर्टिफिकेट सुद्धा लागेल. आता रजिस्ट्रेशनच्या वेळेस लागणार नाहीये फॉर्म फिल करताना, पण कॅप राऊंडचं रजिस्ट्रेशन करताना तुम्हाला मेडिकल सर्टिफिकेट लागणार आहे. सो हे देखील गरजेचं आहे. समजलं? तर मित्रांनो, मी तुम्हाला सगळ्या या गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत. तरी अजून कुठला डाऊट असेल तर मला कमेंट करून विचारू शकता, मी प्रत्येक गोष्टीचं तुम्हाला सोल्युशन सांगेल. आणि आपला कोर्स लवकरात लवकर जॉईन करा. आज नवीन बॅच सुरू केली, आज देखील कोर्स जॉईन केला तरी चालेल. तुम्हाला जर डेमो लेक्चर पाहायचे असतील तर आपल्या ऍपवरती अवेलेबल आहेत, ते देखील तुम्ही पाहू शकता. आणि जर तुम्हाला आवडले त्यानंतर तुम्ही जॉईन करा. आणि आपली गॅरंटी आहे तुम्हाला लेक्चर्स आवडतीलच, कारण आपले टीचर्स इतके एक्सपिरियन्स आहेत की तुम्हाला ते कोर्सेस नक्कीच बाय करावेसे वाटतील. आणि मेन म्हणजे तुम्हाला प्रॉपर गायडन्स मिळेल, मेंटरशिप मिळेल, आणि एवढ्या सगळ्या गोष्टी एका कॉम्बो मध्ये हे इम्पॉसिबल आहे. सो लवकरात लवकर जॉईन करा. आणि आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. लेक्चर इथेच थांबूया. थँक्यू. नाईस डे. बाय.